नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 1 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण आज नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो जे नवीन पदभरती निघालेली आहे, ज्या पदाचं नाव आहे कामगार, जे की गट ड चं पद आहे मित्रांनो. आणि यामध्ये फक्त 10वी पास विद्यार्थी जे की पात्र असणारे आहात. जर मित्रांनो तुम्ही यासाठी अर्ज केला असाल तर चॅनलला फटाफट मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या, कारण का आपण या पदाशी रिगार्डिंग आपण सर्व काही आपण आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत मित्रांनो आपण कव्हर करणार आहोत. जो काही याचा अभ्यासक्रम आहे कामगार या पदासाठीचा, तो आपण पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आपला आजचाच व्हिडिओचा हा भाग 1 आहे, ज्यामध्ये आपण जे काही तुमच्या कामगार पदाचा अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून मित्रांनो आपण एक प्रश्नपत्रिका बनवली आहे आणि यामधील आपण पाहणार आहोत काही इम्पॉर्टंट प्रश्न. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, आणि जे विद्यार्थी यासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक आहेत त्याची लिंक मित्रांनो लवकरच आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप तुम्हाला जे आहे अपलोड करून देणार आहोत. आता टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची देखील लिंक आहे, तिथून मित्रांनो तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. तर यामधला मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, पहा, जो की काय म्हणतो की नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना जी की कोणत्या वर्षी झाली आहे. तर जी नवी मुंबई महापालिका आहे, तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1992 साली. तर जी नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना तारखेसोबत सांगायचं झाल्यास तुम्हाला 1 जानेवारी 1992 साली जी आहे थोडक्यामध्ये झालेली आहे. आणि ही जी महानगरपालिका आहे ती ठाणे जिल्ह्याचा काही भाग आणि सिडकोने विकसित केलेल्या क्षेत्रासाठी जे की काम करते. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी उत्तर होणार असेल. आणि मित्रांनो तुमची ही कामगार पदाची भरती 10वी पास असल्यामुळे तुमचा अभ्यासक्रम देखील 10वी लेवलचाच असणार आहे, ज्यामध्ये जी के जी एसचे क्वेश्चन असो, मॅथ रिझनिंग असो किंवा इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर हे तुम्हाला 10th लेवलच्या जे काही पद्धतीनुसारच करावं लागणार आहे. आणि याचा लेवल देखील जो स्टँडर्ड पद्धतीने TCS कंडक्ट करत असते त्या प्रकारचा यामध्ये जो आहे थोडक्यामध्ये असणारा आहे. तर आपण याचं तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत, फक्त तुम्ही आपल्यासोबत कनेक्ट राहा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, पहा, नवी मुंबई महानगरपालिका कोणत्या गटाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी भरती जे की करत आहे सध्या स्थितीमध्ये, जो की, तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर अ, जे की सध्या स्थितीमध्ये जे गटाअंतर्गतची भरती निघालेली आहे ती गट अ लेवलची आहे. यामध्ये संपूर्ण मेडिकल ऑफिसर्स म्हणजे की गट अ मध्ये जे मोडणारे अधिकारी आहेत, म्हणजेच की MBBS लेवलचे सर्व काही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची पदभरती निघालेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो, पहा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर कोण होत्या. तर पहिल्या महिला महापौर या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर जे की ड, यापैकी नाही. तर आता कोण होते मग जे की पहिल्या महिला या ठिकाणी महापौर, तर त्यांचं जे नाव आहे जे की सुलोचना मोदी. तर सुलोचना मोदी या ज्या आहे थोडक्यामध्ये जे की नवी मुंबई महानगरपालिकेच्या ज्या की पहिल्या महापौर बनलेल्या होत्या. जी मुंबई महापालिकाच आपण म्हणू शकतो या ठिकाणी, जे की नवी मुंबई म्हणण्यापेक्षा हा प्रश्न जे की मुंबई महानगरपालिका संदर्भातचा हा प्रश्न आहे. तर सुलोचना मोदी या ज्या आहे थोडक्यामध्ये होत्या. कधीचं आहे तर हे आहे 1956 साली ज्या आहे त्या बनलेल्या होत्या. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 4 असा आहे, पहा, की पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत. तर पंडित शिवकुमार शर्मा हे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं सी, संतूर या वाद्याशी जे की ते संबंधित आहेत. तर पंडित शिवकुमार शर्मा हे जागतिक कीर्तीचे संतूर वादक होते. त्यांनी या लोकवाद्याला जे आहे भारतीय शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान जे की मिळवून दिलेलं आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, कोणत्या डोंगर रागामुळे गोदावरी भीमा नदी खोरे जे की वेगळे झाले. तर कोणत्या जे आहे थोडक्यामध्ये डोंगर रागामुळे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे जे आहे जे की गोदावरी भीमा नदी खोरे जे की वेगळं झालेल्या आहेत. तर महाराष्ट्रातील नदी खोऱ्याच्या विभाजनानुसार हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगामुळे उत्तरेकडील गोदावरी नदीचे खोरे आणि दक्षिणेकडील भीमा नदीचे खोरे जे की एकमेकापासून वेगळे झालेले आहेत. पर्याय नंबर सी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतर प्रश्न 6वा आपला, जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो. खालीलपैकी कोणत्या दिवशी जो साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 14 जून रोजी आहे दरवर्षी जो की जागतिक रक्तदान दिन हा साजरा केला जातो, जेणेकरून सुरक्षित रक्तदाताबाबत जागरूकता निर्माण होईल या उद्देशाने जे आहे ते केलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 7वा आपला, भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य कोणते आहे. तर भारताचं राष्ट्रीय घोषवाक्य, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की सत्यमेव जयते हे जे आहे थोडक्यामध्ये भारताचं राष्ट्रीय घोषवाक्य आहे. तर IMP क्वेश्चन आहे, पहा, हा प्रश्न विचारला जात आहे परीक्षांमध्ये, पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होऊन जात आहेत. तर कन्फ्यूज न होता तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे.
त्यानंतर प्रश्न 8वा आपला, प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू झाली खालीलपैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 2014 साली जे आहे थोडक्यामध्ये जे की प्रधानमंत्री जनधन योजना जे की सुरू झालेली आहे. तर आर्थिक समावेशनासाठी 28 ऑगस्ट 2014 रोजी जे आहे केंद्र सरकारकडून ही जी आहे योजना सुरू करण्यात आलेली आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी याचं जे की उत्तर होणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो आपला स्पेशली कामगार या पदासाठी असलेला रेकॉर्ड बॅचचा मित्रांनो कोर्स तुम्ही जॉईन केला नसाल तर लगेचच्या लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून मित्रांनो तिथून आपल्या कोर्स एनरोल करून घ्या. यामध्ये तुम्हाला आपण परिपूर्ण कामगार पदासाठी असणारा मित्रांनो TCS पॅटर्नचा अभ्यासक्रम इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळणार असतील, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण TCSचे संभव काही प्रश्नपत्रिका आहेत ते ॲड करून दिलेले आहेत व त्यासोबत तुम्हाला मागील वर्ष प्रश्नपत्रिकांचा समावेश देखील आपण त्यामध्ये करून दिलेला आहे. जेवढे काही TCSनं मागील परीक्षा घेतलेल्या आहेत ते देखील आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे. संपूर्ण काय मित्रांनो अभ्यासक्रमानुसार आपण व्हिडिओ कोर्स देखील तुम्हाला आपण त्यामध्ये ॲड करून दिलेला आहे व वीकली लाईव्हची देखील त्यामध्ये आपण जे सुविधा जी मित्रांनो केलेली आहे व त्यासोबतच सर्व विषयाची ईबुक देखील आपण इंटिग्रेट करून दिलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला महागडं पुस्तक घेण्यास देखील अजिबात गरज पडणारी नसेल. तर जे विद्यार्थी या पदाकरता अर्ज केले असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली स्पेशली बॅच जॉईन करून घ्या मित्रांनो आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी स्पेशली बॅच जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण संपूर्ण काही A to Z कामगार पदाचा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला अभ्यासक्रम आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि सर्व काही त्यामध्ये ईबुक देखील तुम्हाला आपण इंटिग्रेट जे मित्रांनो तुम्हाला करून देणार आहोत, ज्यामुळे मार्केटमधलं कोणतेही बुक्स वगैरे तुम्हाला घेण्याची अजिबात त्या ठिकाणी जी आहे ती गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यानंतर आपण पाहू आपला पुढचा प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 9 काय म्हणतो पहा या ठिकाणी. तर प्रश्न 9 म्हणतो, भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून कोणाला जे की ओळखला जाणार आहे? जे की भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून कोणत्या खेळाला जो की ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की सी, हॉकी या जे आहे खेळाला जे की ओळखलं जातं. तर अधिकृतरित्या भारताचा कोणताही राष्ट्रीय खेळ घोषित केलेला नसला तरी परंपरेने आणि ऐतिहासिक यशामुळे जे आहे हॉकी हा भारताचा जो की राष्ट्रीय खेळ मानला जातो. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी होणार असेल. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी क्रिकेट हे ऑप्शन निवडतील, पण क्रिकेट नाही तर हॉकी या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 10वा असा आहे, भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? जे की राष्ट्रीय क्रीडा दिन, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचा बी हे याचं उत्तर होणार असेल, जे की 29 हे जे आहे या ठिकाणी होणार असेल. 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे जो की राष्ट्रीय क्रीडा दिन जो आहे थोडक्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 11वा असा आहे, पाचगणी हे शहर समुद्रसपाटीपासून किती उंचीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की 1334 मीटर एवढं आहे. तर पाचगणी हे जे आहे थंड हवेचं ठिकाण आहे, हे देखील तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा प्रश्न 12वा आपला, कोणत्या वर्षी राजश्री शाहूने जे की राजाभिषेक करून सातारा ही राजधानी निश्चित जी केलेली होती, जे की राजश्री शाहू महाराजाने? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ए 1708 मध्ये जे आहे छत्रपती शाहू महाराजांनी 12 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात स्वतःचा राजाभिषेक करून घेतला आणि सातारा ही जी आहे मराठा साम्राज्याची राजधानी जे की केलेली होती. पर्याय नंबर ए ह्या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 13वा आपला, पेशवे काळात मामलेदारांच्या कचेरीत कोण जे आहे जे की अधिकारी नसे? यापैकी कोण जे आहे अधिकारी नव्हते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चिटणीस हे जे आहे थोडक्यामध्ये जे की अधिकारी नव्हते. तर पेशवाकालीन प्रशासनात मामलेदाराच्या हाताखाली फडणवीस, मुजमदार, दिवाण असे अधिकारी असत, पण चिटणीस हा पद जे आहे प्रामुख्याने छत्रपतींच्या दरबार म्हणजे की अष्टप्रधान मंडळात किंवा मध्यवर्ती प्रशासनामध्ये असायचं, त्यामुळे हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 14वा असा आहे, कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणजे की म्हणता येईल खालीलपैकी? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं बी, लॉर्ड रिपन यांना जे आहे जे की म्हणता येईल. तर भारतामध्ये 1882 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लागू केल्यामुळे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक असं जे आहे ते मानलं जातं. पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 15वा, कोणाच्या 125व्या स्मृती वर्षानिमित्त शासनाने नवीन जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे? कोणाच्या? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं की सी, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जे आहे 125व्या जे की स्मृती विशेषा निमित्त जे की शासनाने जीवनदायी आरोग्य योजना जे की सुरू केलेली आहे. तर महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचं नाव बदलून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जे आहे जे की केलेलं आहे. पर्याय नंबर याचं सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल मित्रांनो.
त्यानंतर 17वा प्रश्न, भारतात पहिली पूर्ण जनगणना कधी झाली, कोणत्या साली जी आहे ती झाली, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की 1881 साली झालेली आहे. तर भारताची पहिली जनगणना जी की 1872 मध्ये झाली, जी की पहिली जनगणना झालेली आहे. परंतु जी पहिली नियमित आणि पूर्ण जनगणना आहे जी की 1881 मध्ये जी की झालेली आहे. त्यामुळे पर्याय नंबर याचं ड या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 18वा असा आहे, सावित्रीबाई फुले यांचा जन्म जे की कधी झाला खालीलपैकी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 3 जानेवारी 1831 रोजी जे आहे नायगाव जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे जे आहे थोडक्यामध्ये जे की झालेला आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे की उत्तर जे आहे या ठिकाणी होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले आपण टॉप जे आहे 18 क्वेश्चन यामध्ये आपण पाहिलेले आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. कामगार भरती ड साठी मित्रांनो, ग्रेड ड साठी, टीसीएस पॅटर्नचे हे सर्व काही प्रश्न आहेत आणि तुम्हाला या लेवलचे आणि अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये जे की मित्रांनो पाहायला मिळणारे असतील. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही अशा प्रकारे प्रश्नांचा अभ्यास करावा लागणार असेल आणि त्याच्या परफेक्ट तयारी करता तुम्ही अजूनही आपली स्पेशल रेकॉर्ड बॅच जॉईन केलं नसाल तर जॉईन करून घ्या. त्यामुळे तुम्हाला आपण संपूर्ण काही क्वेश्चन पेपर्स, टेस्ट सिरीज हे सर्व आपण ऍड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमची तयारी परफेक्ट वेनं होणारी असेल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.